थोडीशी फ्रेश क्रीम घातली आणि आपली ही मस्त चमचमीत पनीर लबाबदार तयार झाली. पनीरच्या भाज्या दिसायला सगळ्या एकसारख्या दिसतात, बरोबर? पण त्याच्यामध्ये काय वेगळं असतं हेच कळत नाही. प्रत्येक भाजीमध्ये थोडंसं वेगळं काही केलं, की त्याची चव सुद्धा तितकीच वेगळी होते. आणि आज आपण करतोय पनीर लबाबदार एकदम स्टेप बाय स्टेप. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय समजलंय. मस्त असं पनीर लबाबदार करायला खरं तर थोडं स्टेप्स जास्ती आहेत, थोडंसं वेगळी पद्धत आहे, पण सरिताज किचनमध्ये तुम्हाला अशी रेसिपी समजणार आहे की एकदम सुटसुटीत. एकदा बघितलं की विषय संपला. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा पनीर लबाबदार करायचंय त्यासाठीचं साहित्य बघू. एकदम स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिल्यांदा आपण पनीर मॅरिनेशन करतोय त्यासाठीचं साहित्य बघू. पहिली स्टेप पनीर मॅरिनेशन. त्यासाठी मी अर्धा किलो पनीर घेतलं, त्याचे असे मोठे तुकडे केले. त्यासाठी आपल्याला लागेल अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा मोठा चमचा भरून कसुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ. तर साहित्य बघितलं. आता पनीर मॅरिनेट करूया. बाउलमध्ये घेऊया पनीर. पनीरचे ना असे मोठेच तुकडे करायचे बरं का, त्यामुळे ते असे पनीर लबाबदारमध्ये छान लागतात. यामध्ये घालूया मिरची पावडर, हळद, थोडीशी कसुरी मेथी घालायची आणि मीठ. आता हे सगळं टॉस करू. 2 मिनटं टॉस केलं की पनीरला चांगलं लागलं जाईल. तर हे बघा, सगळे मसाले पनीरला लावून घेतले. अर्धा तास याला मुरवत ठेवू. तोपर्यंत आपण याचं वाटण करू. पनीर मॅरिनेट करायला ठेवलं. आता दुसरी स्टेप आहे, आपल्याला याचं वाटण करायचंय. त्यासाठीचं साहित्य बघू. तर याच्या वाटणासाठी आपण घेतलेले 2 कांदे, 3 टोमॅटो, त्याचबरोबर 15 ते 20 काजू पाकळ्या तासभर भिजू घातल्या आणि 2 चमचे कोथिंबीरीची कोळी देठं. साहित्य बघितलं. वाटण करूया. आता पनीर लबाबदार असं नावातच ना, असं खूप स्पायसी पदार्थ नाहीये, त्यामुळे आपल्याला वाटण पण एकदम माइल्ड क्रीमी करायचंय. त्यामुळे ना आपल्याला कांदा टोमॅटो वगैरे असं खूप भाजायचं नाही. पॅनमध्ये चमचाभर तेल घेतलं आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल आपलं हलकं तापलं की यामध्ये घालूया कांदा. आता मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला फार स्पायसी नकोय, त्यामुळे कांदा असा मऊ भाजायचा, जेणेकरून तो हलका गोडसर लागतो, क्रीमी होतो आणि त्यामुळे भाजीला चव तशीच येते. गॅस मोठाच ठेवू. कांदा 2 मिनिटं भाजूया. आणि हे बघा, कांदा आपण हलका गुलाबी गुलाबी परतला. आता घालूया टोमॅटो. याला टोमॅटो थोडा जास्त असतो, फक्त तो चांगला पिकलेला घ्या. आंबट कच्चा टोमॅटो घेतला तर भाजी आंबट होणार. सोबतच काजू पाकळ्या पण घालू आणि कोवळी देठं घालायची कोथिंबीरीची, मस्त लागतात. आणि याला पुन्हा 1-2 मिनिटं परतूया. फार जास्त परतायचं नाही. आणि चुकून तुम्हाला पिकलेला टोमॅटो नाहीच मिळाला, असं थोडासा कच्चा आहे, तर सरळ त्याच्या बिया काढा, रस काढा आणि मग त्या टोमॅटोचं फक्त बाजूचं असतं ना जाड, ते वापरायचं, म्हणजे मग ते आंबट होणार नाही. आता याला 2 मिनिटं आपण मिक्स करून घेऊया. 2 मिनिट आपण याला परतलं. यामध्ये घालूया थोडंसं मीठ. अगदी अर्धा किंवा पाव चमचा मीठ घातलं. थोडं पाणी घालायचंय, खूप जास्त नाही. हे शिजेल एवढंच पाणी घातलं. याला थोडंसं असं एकसारखं मिक्स करून घेऊ. यावर झाकण ठेवायचं आणि याला साधारण 5 मिनिटं कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. 5 ते 7 मिनिट झालेली आहेत. आता बघा, टोमॅटो, काजू, कांदा सगळं मस्त शिजलंय. गॅस बंद करू. याला पूर्ण गार करू आणि मग वाटून घेऊ. तर आता कांदा जे काही आपण भाजलंय, टोमॅटो, काजू, कोथिंबीरीची देठं, ते झालंय गार. मिक्सरच्या भांड्यात काढूया. आणि एकतर पाणी घाला किंवा अगदी थोडं पाणी घाला किंवा न पाणी घालता एकदम बारीक वाटायचं. पाणी न घालता वाटलं तरी चालेल, पण थोडंसं घालायचं, म्हणजे मग छान एकदम मेणासारखं वाटलं जाईल. थोडंसं पाणी घातलं. याला एकदम बारीक करूया. आणि हे घ्या, आपली दुसरी स्टेप. आपलं हे वाटण तयार झालंय. आता तिसरी स्टेप आहे, आपल्याला करायची भाजी. त्यासाठीचं साहित्य बघू. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे 2 चमचे बटर. त्याचबरोबर आपण घेतोय 1 चमचा जिरं, 2-3 लवंग, 2-3 हिरव्या वेलची, 1 मसाला वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 1 ते 2 चमचे आलं लसणाची पेस्ट. त्याचबरोबर इथं 1 कांदा बारीक चिरून घेतला, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले. आणि आपल्याला काही मसाले लागणार आहेत. पाव चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला पावडर. त्याचबरोबर चमचा भरून कसुरी मेथी घेतली आहे, थोडीशी साखर लागणार आहे, थोडीशी कोथिंबीर
आणि शेवटी घालण्यासाठी आपल्याला एक चीज क्यूब लागेल आणि 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम लागणार आहे. साहित्य बघितलं. आता आपल्याला पनीर फ्राय करायचंय. त्यासाठी मगाशीचाच पॅन घेतला, फक्त धुतला, त्यामध्ये 2 चमचे तेल तापवलंय. तेल आपल्याला चांगलं तापून द्यायचंय. आणि आता तेल तापलं की यामध्ये आपल्याला हे मुरवलेलं पनीर घालायचंय. आता याला मात्र पनीर खूप फ्राय करायचं नाही आहे. आपण ते पनीर बटर मसाला किंवा बिर्याणीला करतो तसं अगदी हलकं हलकं पनीर फ्राय करायचं. फक्त तेल व्यवस्थित तापू द्या आणि पनीर असं फ्राय करा. गवळं गवळं म्हणतात ना तसं. आपण कसं म्हणतो चपाती गवळी भाजायची म्हणजे वरच्यावर, अगदी तसं. तर पनीर फक्त 2 मिनिटं फ्राय केलं. गॅस बंद करूया आणि ग्रेव्ही करायला घेऊ. आता कढईमध्ये थोडंसं तेल तापवायला ठेवलंय. आपण ऑलरेडी 2 चमचे त्यात घातलं, 2 चमचे इथे घेतोय. त्याचबरोबर थोडंसं बटर घालूया. बटर घातलं, यामध्ये खडे मसाले घालू. जिरं, लवंग, वेलची, दालचिनी, अजून एखादा मसाला घातला तरी चालेल किंवा यातला नसला एखादा तरी चालेल. याला थोडंसं परतायचं. मग यामध्ये घालू आलं लसणीची पेस्ट. आलं लसूण पेस्ट कशालाही वापरा, ताजी वापरली की चव वेगळीच येते. याला परतून घ्यायचंय. आलं लसूण मिनिटभर परतलं. आता यामध्ये घालायचा आहे चिरलेला कांदा. कांदा घालूया आणि चांगला गुलाबी रंगावर परतून घेऊ. बरं, आता कांदा परतला, यामध्ये घालूया टोमॅटो. टोमॅटो सोबतच थोडी साखर घालू 1 चमचा आणि थोडं मीठ घालूया. गॅस मी मोठाच ठेवते आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे. तुम्हाला वाटतंय टोमॅटो परतायला वेळ लागतो तर थोडंसं झाकून वाफ काढून परतला तरी चालेल. टोमॅटो मस्त परतला. आता यामध्ये सगळे मसाले घालूया. हळद, बेडगी मिरची पावडर, धणेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला किंवा तुम्ही याच्याऐवजी किचन किंग मसाला घातला तरी चालेल, फक्त तो दुपटीने घाला. त्याचबरोबर कसुरी मेथी घालूया. थोडीशी कोथिंबीर घालायची. थोडं पाणी घालायचं जेणेकरून मसाले जळत नाहीत आणि पाण्यामुळे चांगले शिजले जातात. मस्त तेल सुटतं, रंग पण खुलून येतो. गॅस मी थोडा वाढवते. मसाले 2 मिनिटं परतूया. तर मसाले घालून मस्त परतलं. तेल सुटलेलं आहे छान. आता यामध्ये ग्रेव्ही घालूया जी आपण तयार करून घेतली आहे. ग्रेव्ही सोबतच उरलेलं मीठ घालूया. गॅस मी आता मोठाच करते आणि याला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. आता ही ग्रेव्ही, याच्यामध्ये पाणी थोडं जास्त असतं आणि गॅस आता कमी करू. याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर शिजून द्यायचं. पण दर 1-1 मिनिटांनी हलवून घ्या, कारण याच्यात काजू आहेत. काजू पटकन करपले जातात, त्यामुळे मध्ये मध्ये हलवून घ्यावं लागणार आहे. तर जवळपास 5-7 मिनिट आपण मंद आचेवर ही ग्रेव्ही शिजवली आहे. छान शिजलेली आहे. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू, साधारण अर्धा ते पाऊण कप. ही ग्रेव्ही आपल्याला खूप पातळ करायची नाही. यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. लक्षात घ्या, आपण आधी मीठ घातलंय त्या अंदाजाने शेवटी थोडंसंच मी मीठ घातलं. याला मिक्स करून घ्यायचं. आता याचा रंग असा दिसतोय, पण थोड्या वेळाने छान एकदम असा ऑरेंजिश क्रीमी कलर येईल. आता एक उकळी आणूया. तर याला आता मस्त उकळी आली. आता यामध्ये घालायचंय एका चीजचा तुकडा. छोटंसं चीज आहे, ते मी असं तोडून घालते. त्याचसोबत आपण जी फ्रेश क्रीम घेतली आहे त्यातली 2 चमचे फ्रेश क्रीम आत्ता घालायची. गॅस कमी ठेवा फ्रेश क्रीम घालताना. याला मिक्स करायचं आणि लगेच यामध्ये आपण फ्राय केलेलं पनीर घालूया. पनीर घातलं, याला मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर 2-3 मिनिटं शिजू द्यायचं. तर 2 मिनिटं आपण याला मंद आचेवर असंच न झाकता शिजवलं आणि हे घ्या, आपलं हे मस्त पनीर लबाबदार तयार झालेलं आहे. यावर आपल्याला फक्त शेवटी घालायची थोडीशी फ्रेश क्रीम. गॅस मी बंद करते. याला मिक्स करूया आणि मस्त गरमागरम पनीर लबाबदार सर्व करूया. हे खातात कशासोबत? भाकरीसोबत खायचं नाही, तर आपल्याला हे फुलके असतील किंवा आपली साधी चपाती असेल, बटर नान, बटर रोटी, सगळ्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला जे आवडतं त्याच्यासोबत तुम्ही तयार करून खाऊ शकता. आणि जसं बघायला गेलं तर हे राईससोबत पण छान लागतं, पण शक्यतो फुलके, चपाती, नानसोबत अजून मस्त लागेल. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.